आज मी बनवत आहे पनीर हैदराबादी। त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घातलं आहे। त्यामध्ये मी कांदा घालून लाल होईपर्यंत परतून घेणार आहे। नंतर ह्यामध्ये मी 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक घालून त्याला चांगलं परतून घेतलं आहे। त्यासोबत इथे 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा टोमॅटो घातला आहे। तुम्हाला टोमॅटो नसेल घालायचा तरी चालेल। हे सगळं चांगलं लालसर भाजून घेतल्यानंतर ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर घातली आहे। त्यामध्ये मी पुदिना घातला आहे। नंतर ह्याला मिक्सरवरती मी बारीक करून घेतलं आहे। बारीक केल्यानंतर मी ह्यामध्ये 1 ते 2 चमचे दही घालत आहे। दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। परत मी सेम कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये पनीर चांगले दोन्ही बाजूनी लाल होईपर्यंत भाजून घेतले आहेत। इथे मी 1 चमचा बटर घातला आहे। तुम्ही तेल देखील घालू शकता। नंतर त्यामध्ये मी खडा मसाला घातला आहे, जसं की दालचिनी, लवंग, तमालपत्र, काळी मिरी। इकडे मी आपण वाटलेलं वाटण घालत आहे। वाटण मी चांगलं मध्यम आचेवरती 5 ते 10 मिनिटं तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहे। वाटणाला तेल सुटल्यानंतर मी यामध्ये हळद आणि धना पावडर घातला आहे। नंतर बेडगी मिरची आणि जरासं लाल तिखट घालून ह्याला परत मी तेल सुटेपर्यंत 5 ते 10 मिनिटं शिजून घेणार आहे। बेडगी मिरची ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तरी चालेल। वाटणाला असं तेल सुटल्यानंतर मी ह्यामध्ये आपण भाजलेले पनीर घालत आहे। ह्यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे। इकडे मी मीठ घालत आहे। मी ह्याला मध्यम आचेवरती 5 मिनिटं शिजून घेतलं आहे आणि ही झाली आपली पनीर हैदराबादी रेडी। धन्यवाद।